नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि लोकेश गुप्ते सरांचं रत्न मराठी मीडियावर पहिल्यांदा स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. झी मराठी आणि त्यांचं एक पद्धतीचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी, एक वेगळं समीकरण आता या मार्केटिंग किंवा सोशल मीडियावरती येत आहे. ज्या पद्धतीने ते त्यांच्या मालिका प्रेक्षकांसमोर घेऊन येतात, तितकीच मेहनत ती मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पण घेत असतात. त्यामुळे कलाकारांना एक वेगळं बेनिफिट मिळतं. सो त्या बेनिफिट विषयी तर मला जाणून घ्यायचं आहे. पर्टिक्युलरली शुभ श्रावणी ही मालिका आपल्या भेटीला येते लवकरच 19 जानेवारीपासून आणि एक 9 वर्षानंतर लोकेश सर आपल्याला त्या मालिकेतून एक प्रमुख भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे त्यांना. त्या बेनिफिट विषयी सोबत ही मालिका निवडण्यामागे तुमची काय कारण आहेत? बेनिफिट विषयी सांगायचं झालं तर कलाकार म्हणून तो ऍक्टर असेल, डिरेक्टर असेल, पडद्यामागचा असेल, जे काम आपण करतो ते लोकांपर्यंत पोहोचलंच नाही तर त्याचा काही उपयोग नाही. तर मला असं वाटतंय की लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर का कोणी एक्स्ट्रा एफर्ट्स घेत असेल, काही वेगळे प्रयत्न करत असेल, काही वेगवेगळ्या युक्त्या काढत असेल किंवा वेगवेगळे प्रयत्न करून ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर कलाकार म्हणून त्याचा बेनिफिट त्या माणसाला होतोच. त्याची त्याला खरं तर गरज आहे की, आणि कलाकार भुकेला असतो ना, प्रेक्षकांच्या टाळ्या, प्रेक्षकांची वाहवा हे त्याला अपेक्षितच असतं. कारण ज्या क्षेत्रात आपण काम करतो, जे ते काम जर पोचलंच नाही प्रेक्षकांपर्यंत तर त्याचा उपयोग नाही. सो मला असं वाटतं की झी मराठीने हे जे काही नवीन सुरू केलं आहे किंवा जे पोचवण्यासाठीचे जे प्रयत्न करतात लोकांपर्यंत, ते खूप चांगले आहेत आणि त्याचा फायदा डेफिनेटली मालिकेला होणार आहे, कलाकारांना होणार आहे, सगळ्यांनाच होणार आहे. मालिका निवडण्याची कारण? मालिका निवडायचं कारण म्हणजे एकतर 9 वर्ष मी छोट्या पडद्यापासून लांब होतो. त्याची कारणं फार वेगवेगळी होती. कारण मी सिनेमे करत होतो, लिखाण करत होतो, मधल्या काळामध्ये दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. सो मधल्या काळामध्ये काही मालिकांचे फोन येत होते, पण तेवढा पुरेसा वेळ देणं शक्य नव्हतं त्यासाठी. कारण वेब शोज पण केले, पण अर्थात ते कसं होतं, वेब शोज काही ठराविक काळापुरते असतात, शूट संपते. इथे म्हणजे एक दैनंदिन मालिका हातात घ्यायची म्हणजे तेवढा वेळ देणं गरजेचं असतं. का मोठी कमिटमेंट आहे, कामाचे तास तेवढे आहेत. पण मला असं वाटलं की ही मालिका जेव्हा आली तेव्हा असं झालं की त्यातला विषय एकदम मला खूप आवडला. कारण ते नातं फार महत्वाचं आहे, वडील आणि मुलीचं. आणि मुळात वैयक्तिक आयुष्यामध्ये मला स्वतःला एक मुलगी असल्यामुळे 20 वर्षांची, ते जे नातं आहे ते मला खूप चांगलं कळू शकतं. आपण असंही म्हणू शकतो की तो हळवा कोपरा आहे. त्यामुळे ही जेव्हा मालिका आली आणि हा विषय मला सांगितला गेला तेव्हा मला असं की हे करायला पाहिजे आपण कलाकार म्हणून. कारण जर का पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल तर मग अशा विषयाने तरी करूया की जो खूप आपल्या जवळचा आहे आणि त्यात पुन्हा काहीतरी वेगळं करायला मिळणार आहे. म्हणजे टिपिकल वडील आणि मुलीची गोष्ट नाही आहे ही, त्यांच्या वेगळ्या नात्याची ही गोष्ट आहे. सो काहीतरी वेगळे पण त्याच्यामध्ये होतं, काहीतरी वेगळं करायला मिळणार होतं, म्हणून ही मालिका आणि ही भूमिका घेतली. डेफिनेटली सोशल मीडियावरती या मालिकेची चर्चा, शिक्षण मंत्री आहात तुम्ही, या भूमिकेमध्ये आहात आणि सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने पोस्टिंग सुरू आहे, चर्चा सुरू आहे, त्याच्यानंतर प्रेक्षकांनी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने आता रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली असेल किंवा ॲप्रिशिएट तुम्हाला केलं जात आहे. त्या संदर्भात मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही पर्टिक्युलरली कुठल्या रिॲक्शन्स पाहिल्यात किंवा कुठल्या रिॲक्शन्स तुम्हाला आवडल्यात या मालिकेच्या संदर्भातले? काय ते खूप छान छान रिॲक्शन्स येतात. म्हणजे इथं एवढ्या रिॲक्शन्स येतात, त्यातला लक्षात ठेवणं फार कठीण आहे खरं तर. पण मी जसं आधी म्हणालो तसं की मला अशा रिॲक्शन येतात की एक वडील आणि मुलगी यांचं एक नातं वेगळेपण, एक वेगळ्या नात्याची गोष्ट बघायला मिळणार आहे. मग ते नातं कसं आहे, ते काय आहे, ते तसं का आहे, ते असं का होतंय, त्यांच्यात काही दुरावा असेल तर तो मिटणार आहे का नाही, हे नातं कुठे पुढे जाणार आहे, कसं जाणार आहे, ह्याची जी क्युरिओसिटी जी लोकांमध्ये आहे ना, प्रेक्षकांमध्ये आहे, अशा प्रकारचे रिॲक्शन्स खूप आल्या. आणि मला असं वाटतं की ज्या हेतूनी किंवा जो विषय आहे तो आम्ही मांडतो, तो पूर्णपणे करेक्ट पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतो आहे. कारण तो पोहोचल्यानंतरच तशा प्रकारच्या रिॲक्शन जेव्हा येतात तेव्हा कळतं की हो, आपण ज्या दिशेने चाललो ती दिशा बरोबर आहे. ह्याला जोडून एक मला असा प्रश्न विचारायचा आहे. पूर्वी मालिका जेव्हा होत्या, अ, अगदी सह्याद्रीवरच्या असतील किंवा डी-डीवरच्या, त्या 9 एपिसोड्स, 11 एपिसोड्स या असायच्या आणि पर्टिक्युलरली एक वेळानंतर ते थांबायचे. आता मालिकेचा आकडा म्हटल्यानंतर 1000, 1500 एपिसोड, 2000 एपिसोडचे टप्पे आणि तुम्ही ते केलेले आहेत. अ, हे जे स्थित्यंतर झालेले आहेत पर्टिक्युलरली टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये, ह्याकडे तुम्ही कसं पाहता? आणि आता
हा जो हजारोंचा आकडा आहे, तो प्रेक्षक कशा पद्धतीने ॲप्रिशिएट करतील हे आपल्याला माहिती नसतं. तरी सुद्धा आपण हे धाडस करतो किंवा प्रोडक्शन ते धाडस करतं आणि कलाकार तिकडे कमिटमेंट देतो. ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? ह्याच्या स्थित्यंतर झालं 13 एपिसोड, मग 52 एपिसोड, हळूहळू हळूहळू मग ते वाढत गेलं. मग दैनंदिन मालिका आली. तर मुळात दैनंदिन मालिका का आली? तर प्रेक्षकांची मागणी होती. कोणीतरी एका माणसाने ते प्रयत्न करून बघितलं, की जर का मी 13 भाग दाखवतो किंवा 52 भाग दाखवतोय, तर ह्यांना कदाचित 104 भाग बघायला आवडतील का? मग कदाचित 200 आवडतील का? ह्यातनं ते सुरू झालेलं प्रकरण आहे. म्हणून ती दैनंदिन मालिका आवडली. ती लोकांनी उत्तम प्रकारे उचलून घेतली. त्याला उत्तम रिस्पॉन्स दिला. आणि मग असं होत गेलं नंतर, की हळूहळू हळूहळू ते वाढत गेलं. त्यामुळे मागणीच अशी आहे ती. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ह्या सगळ्याकडे खूप पॉझिटिव्हली बघतो. कारण खूप मोठा रोजगार सुद्धा यातनं निर्माण होतोय या सगळ्यामध्ये. म्हणजे आपण बघतो, मग एखाद्या मालिकेच्या सेटवरती साधारण एक 80 ते 100 लोक काम करत असतात. सो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढी मोठी आपली इंडस्ट्री आहे, जिथे कितीतरी लोक हजारो संख्येने काम करत असतील, कितीतरी मालिका असतील ह्याच्यामध्ये. सो जर अशा प्रकारे एक चांगला रोजगार उपलब्ध होत असेल आणि हे चांगल्या गोष्टी घडत असतील, तर उत्तम आहे असं मला वाटतं. त्याच्याकडे आपण पॉझिटिव्हलीच बघायला पाहिजे. म्हणजे 13 एपिसोड्स आपण पूर्वी दाखवतो, 13च्या आता 6 नाही, 6 मध्ये असं नाही होते ना आता. तर ते उलटी नाही, ते उलट वाढत जाणार आहे ते. सो ती चांगली गोष्ट आहे. जर आणि प्रेक्षकांना आवडत असेल, ते त्याला उत्तम प्रकारे तेवढा रिस्पॉन्स देत असतील, तर नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे. या मालिकेसाठी किती आकड्यांची तयारी आहे तुमची? नाही, त्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही. कारण तो सर्वस्वी काय म्हणू आपण त्याला, वाहिनीचा आणि निर्मात्यांचा निर्णय असतो. आणि अगेन, प्रेक्षकांनी जर प्रेम आमच्यावर करत राहिले, त्यांना ही मालिका आवडली, तर मग त्याला अंतच नाहीये. शिक्षण मंत्री ही भूमिका आहे तुमची. अ, आता राजकारणाचंच साधारण वातावरण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. निवडणुका आहेत, त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यातच ही मालिका झी मराठी घेऊन येते. डेफिनेटली त्याचा एक फायदा होईलच चॅनलसाठी आणि या मालिकेसाठी सुद्धा आणि कलाकारांसाठी सुद्धा सुद्धा. अ, लोकेश गुप्ते म्हणून जेव्हा तुम्ही एखादी भूमिका निभावत असता किंवा ती भूमिका तुम्ही हाती घेता, कुठले पॅरामीटर्स हे तुम्ही लावत असता त्या भूमिकेला आणि कुठले आदर्श त्या भूमिकेसाठी तुम्ही ठेवत असता? कारण ही जनमानसातली भूमिका आहे. मग तुमच्या डोळ्यासमोर येऊन गेलेले शिक्षण मंत्री कोण आणि त्यातलं तुमचं आवडतं शिक्षण मंत्री हे कोण, हेही मला जाणून घ्यायला आवडेल. कशा पद्धतीने तुमचे पॅरामीटर्स तुम्ही ठरवता? मुळात सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर माझ्यासाठी आहे, की ते मला पटलं पाहिजे, मला आवडलं पाहिजे. जर मी 100% कन्व्हिन्स असेल, तर मी त्या भूमिकेत बसीन. मी त्या भूमिकेचं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत मांडू शकेन. हा सगळ्यात मोठा आहे. मला जोपर्यंत ते आवडतंय, मला जोपर्यंत काम करायला मजा येते, तोपर्यंत ते प्रेक्षकांना आवडत राहणार आहे. त्यामुळे ते आवडणं जे आहे ना, ते फार महत्त्वाचं आहे. तुमच्या मनाला पटलं पाहिजे, तुम्हाला ते आवडलं पाहिजे, की हो, मला ही व्यक्तिरेखा, मला हा विषय आवडलेला आहे, तो आता मी मांडणार आहे. हा सगळ्यात मोठा हे आहे. आणि आदर्श, खरंच सांगायचं तर असं होत नाही. म्हणजे कारण शिक्षण मंत्री आहे म्हणून आज या शिक्षण मंत्र्याचा आदर्श, उद्या मी डॉक्टर आहे म्हणून त्या डॉक्टरांचा आदर्श, असं होत नाही. कारण कसं असतं, त्या त्या लोकांनी त्या त्या वेळेला त्या त्या सिच्युएशन प्रमाणे वागलेले असतात, काही निर्णय घेतलेले असतात. ते व्यक्ती म्हणून चुकीचे आहेत का, किंवा माणसं म्हणून चुकीचे आहेत का? तसं नसतं ते. त्यामुळे असा कुठलाही एक आदर्श असं मी करत नाही. मी काल्पनिक एक कॅरेक्टर माझ्या पद्धतीने कशा प्रकारे ते उभं करता येईल याचा विचार करतो आणि मी तसं ते उभं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ह्यांनी हे असे, की त्यांची लकब तशी होती, मग ती आपण अशी वापरूया, असं होत नाही ते त्याच्यामध्ये. मग काय होतं त्याच्यामध्ये, तुमचं जे कॅरेक्टर आहे ना, ते त्याच्याशी तुलना सुरू होते. माझा नेहमी प्रयत्न असा असतो, की मी जे देतोय किंवा मी जे करतोय ते फ्रेश समोर, नवीन समोर दिसला पाहिजे तो माणूस. ते कॅरेक्टर नवीन दिसलं पाहिजे. तर लोक त्याच्याशी असोसिएट होतात, प्रेक्षक जोडले जातात. त्याच्यामुळे आता जेव्हा ऐतिहासिक काही गोष्टी असतात, असे जे काही सब्जेक्ट्स असतात, तेव्हा आपल्याला पर्याय नसतो. कारण आपल्याला जे लिहून ठेवलेलं आहे, ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, फोटोज असतात, सो त्याच्याप्रमाणे त्या गोष्टी कराव्या लागतात. पण जिथे अवेलेबल नाही आहेत किंवा अशा काल्पनिक जेव्हा कॅरेक्टर्स असतात, तेव्हा ते तुमचा अभ्यास करूनच तुम्हाला उभं करावं लागतात. डेफिनेटली. एक प्रश्न आवर्जून मला तुम्हाला विचारायचा वाटतोय, की आता 9 वर्षानंतर तुम्ही मालिका ह्याच्यामध्ये कमबॅक करताय. गेल्या 9 वर्षामध्ये अनेक गोष्टी बदलल्या आणि आता नुकतंच एक सोशल मीडियावर तुम्ही पाहत असाल, की काही कलाकार आपल्या मानधनाप्रती किंवा
सेटवरती आपल्याला व्यवस्थित वागणूक नाही मिळाली किंवा काही गोष्टी उपलब्ध नाही करून मिळाल्या, अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. अनेक कलाकार आता त्याच्यावरती बोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. कुठलं असोसिएशन कलाकारांसाठी काम करत नाही किंवा एक बैठक नाही आहे कलाकारांच्या स्पेसिफिकली अभिनेत्यांसाठी किंवा जे ॲक्टर्स लोक आहेत त्या लोकांसाठी एक व्यवस्थित बैठक नाही आहे. ॲज अन ॲक्टर म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता आणि तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का की बाबा आपलं पेमेंट खूपच लांबलं गेलं आणि ते आपल्याला कधी मिळालंच नाही, मग तुम्ही काय स्टँड घेतलेलं आहे त्याच्यामागे आणि आत्ता जे कलाकार स्टँड घेतात ते कितपत योग्य आहे तुमच्या मते? सुदैवाने असं नाही झालं. म्हणजे काही ज्या गोष्टी झाल्या पण त्या अगदीच हे होत्या. पण मी त्याच्यात नाही पडलो, कारण मला असं वाटतं की काम करत पुढे जाणं महत्त्वाचं आहे. आणि जसं आत्ता जे सगळं चालू आहे, मुळात हे वैयक्तिक त्या माणसाचं मत किंवा त्या व्यक्तीचा निर्णय असतो. तो निर्माता आणि तो अभिनेता, हा सगळ्या अभिनेत्यांनी मिळून ह्या अभिनेत्याला सांगितलं की तू या निर्मात्याकडे काम कर, असं नसतं. तो वैयक्तिक डिसिजन असतो. जेव्हा तुमचे पैसे ठरतात, हे तुम्ही आणि त्याच्यामध्ये ठरलेले असतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे हा खूप पर्सनल आणि इंडिव्हिज्युअल मुद्दा आहे. त्याच्यामध्ये हे दुर्दैवाने होत असेल अशा काही गोष्टी, तर त्या व्हायला नाही पाहिजेत. हे जे क्षेत्र आहे हे सुरळीतपणे याचं काम पार पडलं पाहिजे. म्हणजे बरेचदा आपण असं म्हणतो की कलाकार एकत्र येत नाहीत, कलाकार एकत्र येत नाहीत, कलाकार एकत्र येत नाहीत. पण बरेचदा असंही आपण बघतो की मग तुम्ही खरंच येताय का एकत्र या सगळ्या गोष्टींसाठी? एखाद्या कलाकाराकडे जर काम नसेल तर त्याला मिळवण्यासाठी काही प्रयत्न होतो का? नाही होत. त्यामुळे खूप मला असं वाटतं की हा वैयक्तिक मुद्दा आहे, कारण त्याच्याविषयी भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. कारण अगेन सिच्युएशन काय आहे माहीत नाही, त्यावेळेला काय घडलं माहीत नाही, तिथे आपण उपस्थित नव्हतो, त्याची पूर्ण माहिती आपल्याकडे नाही या प्रकरणाकडे. आणि मला असं वाटतं की माहिती नसताना माझ्याकडे, मी माझ्याबद्दल बोलतोय, माझ्या बाकीच्यांचं मला माहिती आहे, माहिती माझ्याकडे पूर्ण नसताना त्याविषयी माझं मत व्यक्त करणं ते मला योग्य वाटत नाही. मगाशी तुम्ही तुमच्या मुलीचा उल्लेख केला आणि एक वेगळं नातं आहे तुमच्या मुलीसोबत तुमचं आणि इथे मग तुम्हाला पुन्हा एकदा त्या गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत. म्हणजे एक आहे की घरात आपण ते वातावरण अनुभवतो आणि नंतर मग पुन्हा सेटवर आल्यानंतर सुद्धा आपल्याला एक त्याच गोष्टी अनुभवायला मिळू शकतात किंवा असंही होतं अनेकदा की घरात आपल्याला अनेकदा आपल्या माणसांना वेळ देता येत नाही, त्यांच्यासोबत आपल्याला टाइम स्पेंड करता येत नाही. पण मालिकेच्या किंवा सेटवरती असं वातावरण असं की तिकडे एक फॅमिली बनून जाते. सो ह्या मालिकेला असोसिएट झाल्यानंतर तुमच्यात आणि तुमच्या मुलीच्या नात्यामध्ये काय बदल घडला किंवा काय गंमत घडली? नाही, आमचं नातं माझ्या आणि माझ्या मुलीचं सुरुवातीपासूनच खूप छान आहे. कारण एकतर वडील आणि मुलीचं नातं जग जे आहे हे सगळ्यांनाच माहिती असतं. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये खूप छान बॉन्ड आहे. ह्याच्यानंतर बदल काय म्हणतात की फार वेगळ्या प्रकारे झाला तो. म्हणजे ती प्रचंड खुश आहे, कारण तिला मला खूप बघायचं होतं टेलिव्हिजनवरती पुन्हा एकदा. त्यामुळे त्यांचंच म्हणणं असं होतं की तिचंच म्हणणं होतं की तू का करत नाहीयेस? तू का ऐकलंस? म्हणलं अगं नाही, वेळ नाही. म्हणलं नाही, तू कर. हो, तिचा आग्रह होता. त्यामुळे जेव्हा आता ही मालिका सुरू झाली, याचे प्रोमो सुरू झाले, तेव्हा ती प्रचंड खुश आहे. तिला ते खूप आवडतंय. हा वेळ देणं थोडंसं हा एक मुद्दा आहे, कारण अगेन कामाचे तास आम्ही तिघही, म्हणजे चैत्राली असेल, शुभवी असेल, आम्ही तिघही याच क्षेत्रामध्ये असल्यामुळे एकत्र वेळ फार कमी मिळतो. पण जो काही वेळ मिळतो तो आम्ही खूप प्रोडक्टिव्ह आणि चांगला वेळ घालवतो एकत्र. की मग काही गोष्टी ठरलेल्या असतात की नाही, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे मग दिवसभर कॉन्टॅक्टच होत नाही का, तर नाही, मग किमान शक्य नाही तर मग फोनवरून एक त्यांची चौकशी करणं, या ज्या गोष्टी असतात त्या आम्ही पाळतो. आणि मग रात्री घरी एकत्र आल्यानंतर थोडा वेळ का होईना पण एकत्र बसून गप्पा मारणं, हे आम्ही करत आलेलो आहोत त्याच्यामध्ये. क्या बात आहे. राजकारणाची भूमिका आहे आणि त्यात तुम्ही शिक्षण मंत्री आहात आणि आता जे शिक्षण घेऊन किंवा शाळा घेऊन जो विषय चर्चेत आहे, मराठी शाळा बंद पडत आहेत किंवा व्यवस्थित शिक्षण व्यवस्था चालत नाही अशा पद्धतीचे ओरड आहे साधारण प्रेक्षकांमध्ये किंवा सामान्य जनतेमध्ये. ह्या आणि आपण जनसामान्यात पडतो, आपण कलाकार आहोत, म्हणजे असं बघायला गेलं तर कलाकार हे सर्वात शेवटी येतात या सगळ्या सिस्टममध्ये. सो एक कलाकार म्हणून आणि एक जनसामान्य जनता म्हणून या सगळ्या शिक्षण व्यवस्थेकडे तुम्ही कसं पाहता आणि आता जी सिच्युएशन आहे, शाळा बंद पडणं, मराठी शाळा पर्टिक्युलर बंद पडणं, तुम्ही मराठी आहात, तर ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? माझं ना खूप प्रामाणिक मत असं आहे ना, की भाषा जी आहे ती तुमची जगली पाहिजे. आणि तुमची भाषा जगवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही कशा प्रकारे करता ना, ते महत्वाचं असतं. कारण एकट्या दुकट्यांनी करण्याचं हे काम नाही.
म्हणजे एक शाळा बंद पडते तर ती चालू करणं किंवा आणखीन 4 शाळा उघडणं हे एकट्या दुकट्याचं काम नाही. हे सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे. त्यामुळे का होतंय हे ह्या विषयाच्या मुळात खोलवर जाण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की भाषा, आपली मातृभाषा जी आहे, आपल्या मातीतली जी भाषा आहे स्वतः, ती जगणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग ह्याचा अर्थ इतर भाषा तुम्हाला काय म्हणू आपण त्याला, की शिकायच्या नाहीत का? तर नाही, ती भाषा आहे ना. कारण जग खूप पुढे गेलेलं आहे. तुम्हाला कुठल्याही वेळेला कुठल्याही भाषेची गरज लागू शकते. पण म्हणून ते करताना हे चूक आहे किंवा हे करताना ते चूक आहे असं करून चालणार नाही. हे अगेन पुन्हा पुन्हा मी म्हणतो की हे वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं की माझ्या मुलाला मराठी माध्यमात घालायचं का इंग्लिश माध्यमात शिकवायचं, हा त्यांचा निर्णय असतो. त्यांच्या कुवतीप्रमाणे, त्यांच्या विजनप्रमाणे, त्यांच्या डिसिजन्सप्रमाणे त्यांनी घेतलेला तो हे असतो, निर्णय घेतलेला असतो की काय करायचं काय नाही पुढे. त्यामुळे अगेन हा फार वैयक्तिक मुद्दा आहे. पण मला खूप खूप आणि खूप प्रामाणिकपणे असं वाटतं की तुमची भाषा एक जगली पाहिजे, काही झालं तरी. म्हणजे आज मी आता एक मुद्दाम हे सांगतो की आमच्याकडे अ, घरी पूर्णतः मराठी, आम्ही मराठीतच बोलतो व्यवस्थित. सगळ्या गोष्टी म्हणजे शुभवी असेल, म्हणजे सगळ्या आरत्या म्हणा, सगळ्या ती भगवद्गीता तिला अध्याय आहे पाठ, मी ती त्याच्या पारायणाला जायचे. सो माझं म्हणणं आहे की मुळात ते जे कल्चर आहे आपलं, ते ते जपणं गरजेचं आहे. हां, आता ह्याच्यावरनं पण हल्ली बऱ्याच गोष्टी सुरू होतात की आपण बोलता बोलता सहज इंग्लिश शब्द तोंडात निघून जातात आणि येतात ना ते. ते येतात कारण आपल्यावरनं ते पूर्वापार तसंच चालत आलेलं आहे त्या गोष्टी. त्या रोजच्या जगण्यातला, जीवनातला एक भाग झालेला आहे तो. त्यामुळे कटाक्षाने काही वेळेला आपण पाळतो ह्या गोष्टी की जास्तीत जास्त आपल्या भाषेमध्ये बोलण्याचा, आपल्या भाषेमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न आपण करायचा आणि आपली भाषा कशी जगवता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं, एवढं माझं म्हणणं आहे. अ, मालिकेमध्ये तुम्ही शिक्षण मंत्री म्हणून आता भूमिका निभावणार आहात, पण जर सत्यात तुम्हाला कधी शिक्षण मंत्री होण्याची संधी मिळाली तर फॅन्टसीचा चाल्या म्हणून चल आपण हे विचारून घेऊया. तर लोकेश गुप्ते सर असा कुठला एखादा निर्णय किंवा अशी कुठली एखादी पॉलिसी घेऊन येतील ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण व्यवस्थेला काहीतरी फायदा होईल? मी तसं झालं तर मी म्हणेन की तुमची भाषा, मातृभाषा जी आहे ती जगवणं आणि ती वाढवणं कशा पद्धतीने करता येईल ह्याचा निर्णय घेईल. क्या बात आहे. आणखीन एक घ्यायला जोडून प्रश्न, कलाकार आहात आणि अनेकदा असं होतं नाही, कलाकाराने राजकारणात कशाला यावं बुवा, असं अनेकदा होऊन जात. पण तुम्हाला असं कधी वाटतं का की आपण राजकारणात यायला हवं किंवा काहीतरी आपण करायला हवं त्या संदर्भात? नाही, काय आहे, दोन्ही गोष्टी मी जसं कलाकार म्हणून काम करताना तिथे पूर्ण वेळ देणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं असतं. तसंच राजकारण हे तिथे पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून राजकारणात येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या गोष्टींसाठी आत्ता तेवढा वेळ देणं मला शक्य नाही. आणि अगेन कलाकार आहे, त्यामुळे हे राजकारण आणि हे ह्याच्यात नाही. मला आत्ता तरी त्याच्याबद्दल काही पडावसं त्यात वाटत नाही. जाता जाता एक शेवटचा मला प्रश्न, अ, मालिकेत राजकारण आहे, मनोरंजन पण आपल्याला त्याच जोडीला करायचं, तो हा मधला समांतर धागा हा कसा जपणार आहे ही मालिका? नाही, ह्याच्यावरती खूप छान, मी तेच म्हटलं की खूप छान विषय आहे. म्हणजे राजकारण, फक्त राजकारण राजकारण हे नसून ती व्यक्ती जी आहे, त्याचं काय म्हणू आपण त्याला, हुद्दा किंवा त्याचा व्यवसाय किंवा तो राजकारणी आहे फक्त. पण म्हणून घरात फक्त राजकारणावरती मालिका फिरत नाही, तर इतर गोष्टी ज्या आहेत की मनोरंजन सुद्धा त्यातनं होत राहिलं पाहिजे. आणि नात्यांची उकल जी असते ना, की काय एक नातं कसं आहे, एक वडील आणि मुलीचं नातं कसं आहे, एक बहीण भावाचं नातं कसं आहे, एक मित्र आणि मैत्रिणीचं नातं कसं आहे. सो ह्याच्याविषयी एक छान काय म्हणू आपण त्याला, की प्रवास ह्या मालिकेतनं बघायला मिळणार आहे. ज्याच्यावरती मालिकाचे निर्माते असतील किंवा चॅनलचे जे एपीज असतील, दिग्दर्शक असतील, लेखक असतील, यांनी खूप मेहनत घेतली, खूप प्रयत्न केला आणि एक वेगळी मालिका खरंच देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. डेफिनेटली झी आहे आणि झीचं मग ती एक अपेक्षा बनून जाते आणि प्रेक्षकांचा विश्वास आहे झीवरती. त्यामुळे ही मालिका शुभ श्रावणी मालिका डेफिनेटली काहीतरी नवीन विषय आणि एक नवीन पर्स्पेक्टिव्ह घेऊन येते. जसं आता आपण लोकेश सरांसोबत गप्पा मारल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत. मला वाटतं की आत्ता तर सुरुवात झालेली आहे. जेव्हा याचे एपिसोड्स बाहेर येतील, ब्रॉडकास्ट होतील, तेव्हा पुन्हा आपण भेटू. आणखीन या भूमिकेविषयी, या मालिकेविषयी चर्चा करता येईल. तुर्तास आपण थांबूयात आणि जाता जाता प्रेक्षकांना तुमचं कसं आवाहन असेल? नवीन मालिका शुभ श्रावणी एक वेगळ्या प्रकारचा विषय, वेगळ्या प्रकारची नाती उलगडून सांगणारा हा विषय आहे.
सो प्रेक्षकांना आवाहन करतो की ही आमची नवीन मालिका तुम्ही बघा. आजवर जे तुम्ही प्रेम आमच्यावर, माझ्यावर, इतर कलाकारांवरती, आमच्यावर वाहिनीवरती केलेलं आहे ते तसंच राहू देत, ते आणखीन वाढू देत. आणि नक्की बघा शुभ श्रावणी ही आमची नवीन मालिका, जी तुमचं छान प्रकारे मनोरंजन सुद्धा करणार आहे, येत्या 19 जानेवारीपासून संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.